इथे जंतर मंतरवर जर आपण आहोत तर तिथलं दृश्य मला तुम्हाला दाखवायचे आहेत, कारण की इथे गेल्या 30 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पक्ष, सोनम वांगचुक यांचं उपोषण, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आज संसदेवर मोर्चा धडकणार होता आणि हे सगळं झाल्यानंतर आज मात्र हे सगळं आंदोलन स्थळ जे आहे ते पूर्णतः बॅरिकेड्सनी कव्हर करण्यात आलेलं आहे. सो आता इथे कोणालाही जायची परमिशन नाहीये. जंतर मंतरवर गेल्या इतक्या दिवसांपासून ही जी आंदोलनं सुरू होती, आता तुम्हाला दिसत असेल की तो जो स्टेज आहे तो स्टेज सुद्धा पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे. बॅनर त्याच्या मागचं जे होतं हंगर स्ट्राईकचं ते तर स्वतः सीजेपीनेच काढलेलं होतं, पण तो पूर्ण स्टेज जो आहे तो आता मोडण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तिकडे कोणीही उपोषणाला किंवा आंदोलनाला बसू शकत नाही. हे तेच ठिकाण आहे जे अक्षरशः गेल्या 5 तासांपूर्वी पूर्णपणे खच्च भरलेलं होतं, गजबजून गेलेलं होतं. काल रात्री इथे आम्ही आलेलो होतो तेव्हा सुद्धा इथे प्रचंड गर्दी होती आणि या रस्त्याच्या दुतर्फा माणसं होती. या रस्त्याच्या दुतर्फा त्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांची ते जे विद्यार्थी आहेत ते उपोषणाला बसलेले होते. काही जण आंदोलनाच्या साठी बसलेले होते. फूड स्टॉल्स होते, औषधासाठीचे छोटे स्टॉल्स लावण्यात आलेले होते. पाणी वाटप सुरू होतं आणि हे सगळं आज आता इथे आपल्याला सुनसान पाहायला मिळतंय. त्या स्टेजच्या समोरच्या बाजूला अभिजित दिपके अजूनही आहेत. त्यांचं आता उपोषण ते करू शकतील की नाही याबद्दल साशंकता आहे, कारण की जे उपोषण स्थळ होतं ते दोन्ही बाजूनी बॅरिकेड्सनी कव्हर करण्यात आलेलं आहे आणि म्हणून इथली ही सगळी जर तुम्ही गर्दी पाहिली तर ही यासाठीच आहे, कारण हे आंदोलन करते मागे जायला सांगत आहेत. इथे एक मराठी मुलगी आहे आणि मला तिच्याशी बोलायचं आहे. क्या हुआ आंदोलन नहीं होती क्या? कितना मारा है जनता को इन लोगों ने बिना किसी गलती के। BNS 296 और 115 के तहत किसी को ना पुलिस वाले गाली दे सकते हैं ना मार सकते हैं। फिर ये कैसे मार रहे हैं लोग? क्यों मारा? पता नहीं क्यों मारा। अभी कुछ लोग बोल रहे हैं कि पत्थरबाजी कर रहे थे। सुनो, पति वाले बोल रहे पत्थरबाजी कर रहे थे। पत्थरबाजी कर रहे थे कैसे करेंगे जब उनको जाने ही नहीं दे रहे उस पार? पत्थरबाजी कैसे कर देंगे? वो जनता के हमारे प्रोटेस्ट के लोग नहीं, हमारे प्रोटेस्ट के लोगों ने कोई हिंसा नहीं की है। कोई हिंसा नहीं। आर्टिकल 19 के तहत हम लोग प्रोटेस्ट कहीं भी कर सकते हैं, कभी भी कर सकते हैं, लेकिन फिर भी ये लोग मार रहे हैं। क्यों मार रहे हैं ये लोग? आपका कहना है कोई बाहर से आया था प्रोटेस्ट? हाँ, ये बाहर के लोग आकर के पत्थरबाजी करते हैं, कुछ भी करते हैं तो लाठियां हमको पड़ती है। 2 लड़कियां बेहोश होकर गिर गई, चश्मा टूट गया एक लड़की का, फिर भी लोग रुके नहीं। आपके ऊपर भी हुआ? मेरे ऊपर रो रहे भी इसके लिए हुआ। पूछ रही हूँ। रो बस मैं इनके लिए रही हूँ यार। ये जो है इनको मारा गया है यार। अभी आपको अंदर जाने दे रहे हैं? अंदर भी नहीं। पहली बार है इन्होंने पानी भी रुकवा दिया था। किसी को धोएगा जिम्मेदारी कौन लेगा? हमारे देश में बहुत सी जगह स्कूल नहीं है, बहुत सी जगह पानी नहीं है, बिजली नहीं है। इनको ये नहीं दिखता है, लेकिन इनको मस्जिद तोड़कर मंदिर बनाना है, यूनिवर्सिटीज बंद करवानी है, स्कूल्स बंद करवाने हैं, ताकि जनता शिक्षित ना हो। जनता शिक्षित हो जाएगी, इनको वोट कौन देगा? जनता शिक्षित हो जाएगी तो ये बस चाहते हैं कि तुम लोग पढ़ाई मत करो। जनता शिक्षित होगी तो इनको वोट कोई नहीं देगा। ठीक है? आप कहाँ से आए? मैं मध्य प्रदेश से आई हूँ। इस आंदोलन के लिए आप ऑल द वे मध्य प्रदेश? मैं आंदोलन के लिए आई हूँ। मुझे ना नीट देनी है, ना मैं कोई एग्जाम देना चाहती। मैं बस अपने भाई बहन के लिए आई हूँ। बस MP से यहाँ आई हूँ। मेरी तबीयत भी ठीक नहीं थी, 2 दिन पहले फीवर था मुझे। आज भी मेरी सर्दी है, लेकिन फिर भी मैं इन लोगों के लिए आई हूँ। बोल रहे थे कि पानी वानी बंद कर दिया, ये कब से हुआ? पानी भी बंद कर दिया सुबह से ही। पानी नहीं देने दे रहे, जाने ही नहीं दे रहे पानी। ये लोग जंतर मंतर प्रोटेस्ट हुआ था ना, वहाँ भी उन्होंने पानी नहीं जाने दे रहे थे। पानी मैं ले गई थी, मेरे साथ जो है वो लोग ले गए थे, कुछ भैया वगैरह पानी लेकर गए थे। पानी भी नहीं जाने दे रहे ये लोग। अशी सगळी इथली परिस्थिती आहे. अजून खूप जण आहेत, खूप जणांना खरं तर दुखापत झालेली आहे, जखमा झालेल्या आहेत आणि ते सध्या हॉस्पिटलाइज्ड आहेत. सो त्यांच्यापर्यंत आता आपल्याला पोहोचता येणार. सिक्युरिटी इथे अजूनही आहे, रॅपिड ऍक्शन फोर्स, आणि ते दोन्ही बाजूनी आता येऊ देत नाहीये. सो ही जी समोरची साईड आहे इकडनं युजली आता गेल्या 2-3 दिवसांपासून आम्ही येतोय. इथनं आतमध्ये जाऊ दिलं जात होतं. या प्रोटेस्टच्या मध्ये सगळ्यांना अलाउड होतं. इथनं एंट्री पॉइंट्स होते, सिक्युरिटी चेकिंग इकडनं केलं जात होतं. मात्र आज हे सगळं बॅरिकेड्स लावून पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. सो आता इथे कोणीही उपोषण करू शकत नाही. अभी एक खबर सुनने में आई है कि एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर थे, उनके एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर थे जो कि अब मास्टर है स्कूल में। वहाँ के हेड मास्टर ने घूस ली, तो जो मास्टर थे रिटायर्ड आर्मी ऑफिसर, उन्होंने जाकर के पेरेंट्स मीटिंग में बता दिया, तो उनके बेटे को मरवा दिया गया रात में। बल्कि वो हेलमेट लगाया हुआ था, उसको चोट भी नहीं आई थी, जिसका कहीं चोट नहीं आई, लेकिन उसको मरवा दिया गया। और उसके पापा ने जब फोन किया उसको, लड़के को, तो बोला गया कि भाई ये तो तुम्हारा बेटा मरा पड़ा हुआ है यहाँ पर, वो कैसे मर गया? और तो मर भी गया हुआ तो उसको इंसाफ क्यों नहीं मिला? क्यों? क्योंकि वो जो आदमी था ना, हेड मास्टर जिसने घूस ली थी, वो सरकार का कनेक्टेड था। सरकार ही सब कुछ कर रही है। कल तुम्हारे बेटे बेटी के साथ भी यही होगा, देखना। आप आंदोलन गुरुद्वारा बंगला साहिब के पास में मतलब मेल स्टाफ, सीनियर स्टाफ मतलब लेडीजों को मार रहा है, पीट रहा है, उनके पैर तोड़ दिए, उनके कपड़े फाड़ दिए।
ये प्रशासन है, ये प्रशासन का नेम बैच नहीं है। ये लोग किस लिए आए? ये प्रशासन नहीं, ये गुंडे हैं। ये कोई प्रशासन नहीं, ये हम लोग को प्रोटेक्ट करने के लिए नहीं आती। पुलिस किस लिए? हम लोग के प्रोटेक्शन के लिए, इसलिए नहीं ये हम पे लाठी बरसाए। हम लोग अपना इतना पैसा इन्वेस्ट करके पढ़ाई करते, नेट क्वालिफाई करते, पेपर लीक हो जाता, हमारे मम्मी पापा कपड़े दिया है थे। हाँ, कौन सा एग्जाम? नीट का लीक हुआ। ये साल का? हाँ, इसी साल। और मेरे मम्मी पापा कपड़े नहीं लेते हैं, स्लीपर्स नहीं लेते, हम लोग रहते हैं। मेरा भाई दिल्ली पुलिस क्वालिफाई कर चुका, उसका ये लोग बैन करवा दिए, उसका डॉक्यूमेंट सबमिट करवा दिए। दिल्ली पुलिस क्राइम ब्रांच में बुला के उसको पीटते हैं कि ये दलाली करके आए हैं ये लोग, मतलब ज्वाइनिंग नहीं दे रहे उसको, क्योंकि और इसमें बहुत ज्यादा एकदम। और गुरुद्वारा बंगला साहिब पे तो इतना मारा है लेडीजों को, उनके कपड़े तक फाड़ दिए। ये प्रशासन है, ऐसी प्रशासन को मर जाना चाहिए। ये बात सच है। ये बात इस वजह से मैं बोल रही हूँ क्योंकि वहाँ पे भी अभिजीत आप दीपके एक सेकंड रुकिए, ये भी फीमेल है, हम इनका कपड़ा फाड़े, इनको कैसा रिएक्ट होगा? इनका कपड़ा फाड़ेंगे। सारे क्या कर रहे हैं? जितने भी पुलिस वाले हैं जिन्होंने नेम टैग लगा रखे हैं, वो जनता से बहुत प्यार से बात कर रहे हैं। जिन्होंने नेम टैग नहीं लगा रखे वो डंडों से पीट रहे हैं। हम 1 घंटे से घूम रहे हैं, हमें गलत वो बता रहे हैं कि आप इधर से जाओ उधर से जाओ। और ये पुलिस हमारी प्रोटेक्शन में, अगर दिल्ली में ऐसी डेली लगे ना तो कोई रेप ना हो, कोई झगड़ा ना हो, कोई कुछ ना हो। ये आज इतनी पुलिस बैठी है बच्चों के लिए, जब लड़कियां सेफ नहीं फील करती अकेले आने में। लेकिन जब ये पुलिस कहाँ होती है, जब इतनी फोर्स कहाँ होती है, तब गवर्नमेंट कहाँ होती है? अभी 13 साल की बच्ची के साथ 32 लोग रेप किए, तब ये कहाँ थे कांस्टेबल? तब ये प्रशासन कहाँ था? ये मर गया था क्या कि किसी को दिखता नहीं है? आप देखिए 13 साल बहुत चाहती हूँ, मैं बहुत चाहती हूँ कि मैं इनको ये सवाल पूछ पाऊँ, लेकिन मुझे पता है ये जवाब नहीं देना दे। चाहते हैं। ये नहीं, इनके घर में बच्चे नहीं है, ये माए नहीं है, इनके दिल नहीं, ये पत्थर के हैं। हमें ये जवाब दें, ये लोग हमें जवाब दे कि इनकी नेम बेंच कहाँ है, इनका क्या नाम है, हम नहीं जानते इनको, ये किस लिए आई। हम लोग को नहीं एक्शन ले सकते हम पे। लोग यहाँ पर है ना, अगर ये दिल्ली के हर कॉर्नर में ये इतनी प्रोटेक्शन हो, लड़की रात को 2 बजे भी निकल सकती है। लेकिन आज इतनी प्रोटेक्शन जंतर मंतर में लगी, इतनी तो दिल्ली में नहीं लगती है, जो खाली इन्होंने यहाँ पे लगा रखी है। और ऊपर से लाठी दिखा के हमें डरा रहे हैं कि आप यहाँ से जाओ। हमें लाठी दिखा के हमें दे रहे कि अब आपके पड़ेगी। और वो ही कर रहे हैं जिनके नेम टैग नहीं लगे। क्यों नहीं लगे नेम टैग? और मुझे तो ये भी डाउट है कि ये सारे पुलिस वालों में से जिनके नेम टैग लगे वो शायद पुलिस वाले हैं। ये भी हो सकता है कि जो उन्होंने यूनिफॉर्म पहनी है वो यूनिफॉर्म के पीछे कोई और पार्टी के बंदे हैं जो यहाँ पे आके ये गन मचा रहे हैं। और ये विदाउट यूनिफॉर्म पहन के हम लोगों के बीच में आते हैं और मारपीट करते हैं बच्चों को, और फिर कहते हैं कि ये जनता आवाज उठा रही है। तर ह्याच्यातनं आपल्याला दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणात राग आहे पोलीस प्रशासनाच्या विरोधात. पोलिसांची बाजू जाणून घ्यायला मला पण नक्की आवडेल, पण त्यांना ते अलाउड नसतं, ते बोलू शकत नाहीत या विषयावर. आणि इनफॅक्ट अभिजीत दीपके यांनी सुद्धा मगाशी एक भाषण केलं, त्याच्यात त्यांनी ऍक्च्युली मुलींचे कपडे कशा पद्धतीने फाडण्यात आलेले आहेत, स्वतः मुलगी समोर आलेली होती आणि तिने सुद्धा त्याच्याबद्दल बोलून दाखवलेलं आहे की कपडे फाडण्यात आले आणि कशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये ट्रीटमेंट मिळते किंवा पोलिसांनी त्यावेळेला कशा पद्धतीने लाठीमार केला, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. पोलिसांचं जर तुम्ही ऑफ रेकॉर्ड व्हर्जन ऐकलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की आंदोलक खूप आक्रमक होतं, ते असं त्यांचंही एक व्हर्जन आहे. पण अर्थात कोणाचेही कपडे फाडण्याचा अधिकार कोणाला मिळू शकत नाही, हा त्यातला व्हॅलिड मुद्दा झाला. पण दोन्ही बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणात राग जो आहे तो पाहायला मिळतो. खास करून आंदोलक जे आहेत हे पोलिसांवर प्रचंड संतापलेले आहेत. आता सुद्धा इथे मागे जर पाहिलं म्हणजे इथनं तुम्ही आंदोलन स्थळावरनं जरी आता तिकडे त्यांना जाऊ देत नसाल तरी सुद्धा इथे सगळे विद्यार्थी संघटनांची लोक जी आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा इथे येऊन अजूनही ठाण मांडून आहेत, कारण त्यांना आंदोलनस्थळी जायचं आहे आणि ते त्यांना जाऊ दिलं जात नाहीये. ज्या आंदोलन स्थळांवर गेल्या 20-22 दिवसांपासून सगळेजण आंदोलन करत होते, आज तिकडे आतमध्ये सगळ्या ठिकाणी पोलीस बसलेले आहेत. रॅपिड ऍक्शन फोर्सची लोक सुद्धा तिथे बसलेली आहेत. दिल्ली पोलीस जे आहेत तेही बसलेले आहेत आणि काही क्लिनिंग करायला सुद्धा तिथे लोक आलेली आहेत. इथेच सगळे लोक जी आहेत ती रात्री झोपत होती, इथेच त्यांची जेवणं खाणं होत होती आणि इथेच तो जो समोर स्टेज होता त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता इथे कोणीही आंदोलन बेसिकली करू शकत नाही. आता पुढे याच्यामुळे अभिजीत दीपके नेमका काय करणार आहे बघायला हवं, कारण त्यांनी सुद्धा याबद्दलची कुठली घोषणा ही केलेली नाहीये. पण हा सगळा परिसर जो आहे तो वेकेंट करण्यात आलेला आहे. जसं हायकोर्टाच्या वेळेला सुद्धा आता सुद्धा तुम्ही इथे बघू शकता ही सातत्यानं ह्याच्याबद्दलची बाचाबाची होतीये.
पोलिसांनी कव्हर म्हणून हे घातलेलं आहे, पण त्याच्या आड त्यांचं नाव लपलं जात आहे आणि म्हणून सुद्धा काहींचं असं म्हणणं आहे की हे सुद्धा तुम्ही का लपवताय, आम्हाला तुमची नावं जाणून घ्यायची आहेत. मुद्दा हा आहे, वर्दीतले आहेत एवढं पुरेसं आहे, नावं जाणून घेऊन काय विशेष महत्व प्राप्त होत नसतं. मूळ मुद्दा हा की ह्याच्यातनं राग दिसतोय अनेक तिकडे सुद्धा. इनफॅक्ट अभिजित दिपकेंनी जेव्हा भाषण केलं, अभिजित दिपकेंनी सुद्धा समोर ज्या लेडी ऑफिसर होत्या रॅपिड ऍक्शन फोर्सच्या, त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे की मेल पोलीस ऑफिसर किंवा मेल म्हणजे जे पोलीस होते तिकडे, ते तिथल्या मुलींच्या छातीवर पाय देतात किंवा त्यांचे कपडे फाडतात, हे शोभनीय आहे का आणि हे तुम्हाला सुद्धा कसं काय बरोबर वाटतं? तुमच्या घरात मुलं बाळं नाही आहेत का? असे प्रश्न हे अभिजित दिपकेंनी पोलिसांना विचारलेले आहेत. पोलीस याच्यामध्ये अर्थात काही बोललेले नाहीयेत, काही व्यक्त झालेले नाहीयेत, पण जेव्हा जेव्हा पोलिसांबद्दलची ही सगळी वक्तव्य अभिजित दिपकेंकडनं झाली त्यावेळेला समोरून खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला. यातनं सुद्धा ते प्रतिबिंबित होतं की लोकांमध्ये पोलिसांप्रती किती राग आहे. कारण की जेव्हा लाठीचार्ज झालेला आहे, जी दृश्य आम्ही तुम्हाला एनिवेज दाखवलेली आहेत, त्याच्यातच तुम्हाला कळेल की पोलिसांनी कशा पद्धतीने तो लाठीचार्ज केलेला आहे आणि का एवढा रोष हा पोलिसांवर इथल्या सगळ्या लोकांचा, आंदोलकांचा पाहायला मिळालेला आहे. असो, पुढे नेमकं काय होतं हे बघायला हवं. इथे आतमध्ये जायला आता मीडियाला सुद्धा परवानगी ते देत नाहीये. जेव्हा की मीडिया काही तिकडे जाऊन उपोषण करणार नव्हती, मीडिया जे त्यांनी तिकडे करून ठेवलेलं आहे ते ऍक्च्युअली दाखवणार होती. कारण तुम्ही जर तिकडे इतके दिवस आंदोलनाला परवानगी देत होतात आणि ते जर मीडिया कव्हर करू शकते, तर आज जर तिथे आंदोलनाला आता इथून पुढे परवानगी नसेल, तुम्ही जर तो स्टेज पूर्णपणे उखाडून टाकला असेल, जिथे जिथे लोक आंदोलनाला बसलेली होती ते सगळं जर आता बंद करून टाकलं असेल, तर ते पण शूट करायची खरं तर आतमध्ये जाऊन परवानगी द्यायला हवी होती. पण तीही परवानगी आता देण्यात आलेली नाहीये. सगळे बॅनर्स, पोस्टर्स हे सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहेत आणि आतमध्ये आता दोन्ही बाजूनी आम्ही प्रयत्न केलेला होता आतमध्ये जायचा, तर ते सुद्धा आता ते जाऊ देत नाहीये. त्यामुळे आता सोनम वांगचुक तो हॉस्पिटलमध्ये आहेत. अभिजित दिपकेंनी जी त्यांची दोन माणसं जी आहेत म्हणजे सौरभ दास आणि अजून एक, ते आज जेपी नड्डा केंद्रीय मंत्री त्यांच्यासोबत भेटून आलेले आहेत, बोलून आलेले आहेत. 3 त्याच्यामधल्या मागण्या होत्या. एक, सोनम वांगचुक यांना सोडा, म्हणजे हॉस्पिटलमधनं त्यांना सोडा. दुसरी मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आणि तिसरी मागणी होती की जे नीट परीक्षार्थीतले पीडित आहेत, ज्यांनी सुसाईड केले, आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी देण्यात यावं. अजूनही तिन्ही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. त्यामुळे पूर्ण झालेल्या नसल्यामुळे त्यांचं उपोषण सुरूच राहू शकतं. पण हे जर परिसरच पूर्ण आता ब्लॉक करून टाकला असेल, तर ते आता नेमके उपोषण करणार कुठे? इथेच दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने ते रस्त्यावर थांबून आहेत तसंच ते करतील का, अशी शक्यता जास्त दिसते. कारण दुपारपासून तो ट्रक जो आहे तो तिथेच अडकून आहे आणि अभिजित दिपके त्याच ट्रकमध्ये बसून आहेत. त्यांच्या सोबतचे असलेले काही आंदोलक निघून गेले, प्रकाश राज निघून गेले, शबाना आझमी निघून गेल्या, इतरही काही जण होते ते आता हळूहळू निघून जायला लागलेले आहेत. पण काही आंदोलक तिथे अजूनही ठाण मांडून आहेत, अभिजित दिपके अजूनही ठाण मांडून आहेत आणि या साईडला सुद्धा वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षातले कार्यकर्ते हे सुद्धा ठाण मांडून आहेत. तर पुढे नेमकं काय होतं याबद्दलचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. पण आता मात्र हा परिसर आंदोलनासाठी त्यांनी पूर्णपणे बॅरिकेड्सनी कव्हर करून टाकलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे कुठल्याही पद्धतीचं उपोषण हे करता येणार नाही. याबद्दलच्या तुमच्याही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की मांडा. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, जंतर मंतर, नवी दिल्ली.